गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा परिसरात वन विभागातील कथित खंडणी प्रकरणाचा एसीबीने पर्दाफाश केला असल्याची माहिती समोर आली आहे। फर्निचर व्यावसायिकाकडून कारवाईची भीती दाखवून 3 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप वन परिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक आणि एका खाजगी इसमावर करण्यात आला आहे। खंडणीच्या पहिल्या हप्त्यापोटी 50,000 रुपये स्वीकारताना खासगी मध्यस्थाला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडल्याची माहिती मिळाली आहे। या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागात मोठी खळबळ उडाली असून संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। एसीबीच्या या धाडसी कारवाईमुळे भ्रष्टाचार विरोधातील मोहिमेला बळ मिळाल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे। प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने संबंधित सर्व आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेनुसार दोष सिद्ध होईपर्यंत निर्दोष मानले जाते।